हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसं की आपण बघितलं की आपण जे लेवल सांगितलं होतं एक्झॅक्ट त्याच लेवलवर मार्केटने रिस्पॉन्स करून मार्केट आपल्या ट्रेंड लाईनवर आलं. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मार्केट एक प्रॉफिट बुकिंगसाठी येणार आहे. जसं की आपण कॅल्क्युलेशन केलं होतं त्याच पद्धतीने मार्केटने वर्क केलेलं आहे. आणि जसं की आपण सांगितलं होतं आपल्याला दोन ट्रेंड लाईन बघायला भेटतात आणि दोन्ही ट्रेंड लाईन आपल्याला एकदम ॲक्युरेट वर्क होताना बघितलेलं आहे. जसं की आपण 15 तारखेला सांगितलं होतं की मार्केट कुठं येऊ शकतंय आणि कुठून रिस्पॉन्स घेऊ शकते. आणि आपण ह्या दोन्ही लेवल तुम्हाला सांगितलं होत्या. जसं की ह्या इथून आपण सांगितलं होतं की आपण वरतूनच सांगितलं होतं की मार्केट ह्या लेवलला येणार आहे आणि एक्झॅक्ट सेम त्याच लेवलला मार्केट आलेलं आहे आणि त्याच लेवलला मार्केटने इथून घेतलेली आहे हे आपण बघू शकतो. आता एक मार्केटचे आपण जे सेकंड लेवल बघायला गेलो तर आपल्याला एक इम्पॉर्टंट झोन मध्ये आलेलं आहे मार्केट. जसं की आपल्याला एक आपण आता इलेक्शन सीझन मध्ये आलो. आता इलेक्शन मध्ये काय आहे बघा, इलेक्शन मध्ये आपल्याला एक एकदम वन साइड मोमेंटम आपल्याला बघायला भेटतं ना. आता इथून पुढे काय काय याच्यामध्ये भरपूर मोमेंटम भेटणार आहे आपल्याला बघायला इथून पुढे. आता जसं की आपले ह्या जे लेवल्स त्या पूर्ण ऑल कम्प्लीट झालेले आहेत. त्याच्या मधल्या लेवल्स त्या लेवलने आपलं पूर्ण प्रॉपर काम केलेलं आहे. कोणत्या लेवलला आपण सेल करणार, कोणत्या लेवलला बाय करणार हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. जसं की आपण बघू शकतात की एकदम ॲक्युरेटपणे आपलं टार्गेट डन झालेलं निफ्टीमध्ये मी बघू शकतात. आपण निफ्टीमध्ये मी सांगितलं होतं की ह्या पोझिशनवर इथून आपल्याला सेल करायचं आणि ह्या इथं आपले एक फर्स्ट टार्गेट राहणार जे की आपल्या एकदम ॲक्युरेट टार्गेटला घेऊन मार्केटने रिक्रुटमेंट घेतलेली आहे. आपण सांगितलं होतं की आपल्या लेवल्स किती वर्क करतात त्याच्यावर तुम्ही जर लेवलवर जरी काम केलं तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. मी हे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या, ज्याने कोणी हे मागचा व्हिडिओ नसून बघितला त्याने मागचे व्हिडिओ बघून घ्या. आता जसं की आपण आता उद्याचे लेवल्स काढण्याचा प्रयत्न करू. आता आपण जे काय आहेत आता हे आपले ऑल टार्गेट डन झालेलं आहे त्याच्यामुळे हे चार्ट आपल्यासाठी आता जास्त इम्पॉर्टंट नाही राहू शकत. कारण की आपण हे चार्ट ऑलरेडी डिसाइडिंग झालेला आहे कारण त्याचे टार्गेट ऑल डाऊन झालेले आहेत. आपण ह्याला क्लिअर करून टाकू. दोन्ही चार्ट आपण क्लिअर करून टाकू. पण निफ्टीच्या चार्ट मध्ये आपण बँक निफ्टी चार्ट आपण क्लिअर नाही करू शकत कारण की बँक निफ्टीने अजून लेवल रिस्पॉन्स करायला आणि लेवल ब्रेक नाही केला. निफ्टी मधलं पूर्ण लेवल ब्रेक केलंय आणि टार्गेट बी डन झालं. त्याच्यामुळे आपण एक बँक निफ्टीचा फर्स्ट अनालिसिस बघतो. बँक निफ्टीमध्ये पोझिशन कशी घ्यायची, कशा प्रकारे आपल्याला वर्क होईल त्याचं मार्केट आपण बघू. आता मार्केटमध्ये 2 दिवसाच्या गॅपच्या नंतर मार्केट ओपन झालं शनिवार रविवारच्या नंतर. आता याच्यानंतर आपण आता मार्केटमध्ये कोणती पोझिशन घेण्याचे प्रयत्न करतो. जसं की आपण बघितलं की काल टोटली फुल साईड अप साईड मोमेंटम होती आणि जर जर ह्याचे डिस्कशन केलं तर ह्याच्यामध्ये थोडं निगेटिव्ह न्यूज होत्या म्हणून मार्केट एक डाऊन साईड आलं. जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की 1,500-2,000 पॉईंट मार्केट खाली पडेल आणि एक्झॅक्टली 3,000-2,500 पॉईंट मार्केट खाली पडलेलं आहे. हे तुम्ही बघू शकतात. जेणेकरून हे मोमेंटम जर मागचे व्हिडिओ बघून कॅच केले असेल तर त्यांच्यासाठी खूप बरं. आता इथून पुढची जर मोमेंटम भेटली तर आपल्याला पॉसिबली आपल्याला एक वरतून एक सपोर्ट लाईन आहे जे की रेजिस्टन्स आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एकदम स्ट्रॉंग सपोर्ट मध्ये आहे. आता एक जर ह्या लेवलच्या जर वरती निघलं मार्केट, जी लेवल येते 37,840 जर हे जर लेवलच्या वरती मार्केट निघलं तर आपल्यासाठी सेकंड लेवल येते. अपर साईडची लेवल जी आहे ती 48,270 या जे लेवल लोक आहे ह्या लेवल लोक मार्केट जाऊ शकते उद्याच्या पॉसिबिलिटी जर या लेवलच्या जर वरती मार्केट निघलं तर. जर मार्केटने जर डायरेक्ट गॅप अप दिलं आणि गॅप अप मध्येही इथून जर मार्केटच्या वरती जर झालं ओपन झालं तर याच्यावरती आपण एक फर्स्ट टार्गेट आपल्याला 140 आपलं फर्स्ट टार्गेट राहणार. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट झालं 270 आहे आपलं सेकंड टार्गेट राहणार. आणि इथून आपल्याला एक फुट साईडची मोमेंटम बघायला भेटू शकते. जर ह्या लेवलला आपल्याला एक फुट साईडची मोमेंटम इझिली बघायला भेटू शकणार आहे. ह्या पोझिशन जी आहे ही पोझिशन आपल्याला एक डाऊन साईडला घेऊन येऊ शकते जे की मार्केटची प्रायव्हेटची क्लोजिंग असणार जे की आहे 37,650 ही आपली मार्केटची डाऊन साईडची लेवल असणार आहे. जर मार्केटने जर या लेवलला एक निगेटिव्ह पॅटर्न बनविला आणि जर मार्केट ह्या जर लेवलच्या वरती जर असलं तर इथून आपण एक कॉल साईडला बघणार. जर मार्केट जर आपल्या डायरेक्शन असलं, जर मार्केट फ्लॅट ओपनिंग जर झाली तर मार्केटला आपण इथून एक सेल करण्याचं बघणार.
आणि ह्याच्यावरती आपण बाय करणार आणि ह्या जे लेवल्स आहेत या लेवलवरून आपण मार्केटला कंटिन्युअसली सेलमध्ये ठेवणार आणि जे आपले ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईन पण आता येत आपण निफ्टीवर हे सिम्पली अनालायझर उद्याच्या दिवसाचं जर हे दोन्ही लेवल जर ब्रेक झाल्या ही आणि ह्या दोन्ही लेवल ब्रेक झाला तर इथून आपण कंटिन्युअसली अप साईडला राहणार. जर एक निगेटिव्ह पॅटर्न बघितला तर निगेटिव्ह पॅटर्न आपल्याला ह्याच पोझिशन म्हणजे की 27,270 ही जी लेवल आहे हेच लेवलनं मार्केटला खाली पण नाही आणि ह्याच लेवलनं मार्केटला जर वरती झालं तर हेच लेवल ब्रेक करून मार्केटला वरतीही जाणं आहे. आणि जर मार्केटने ह्याच लेवलच्या जर खाली राहिलं तर आपण कंटिन्युअसली सेलमध्ये राहणार. एवढे लेवल तुम्ही मार्क करून घ्या जे की तुम्हाला इम्पॉर्टन्स लेवल सांगण्याचं आहे. आणि जर एक फ्लॅट ओपनिंग झालं तर इथूनच आपण सेलला बघणार आहे आणि अप्पर साईड भेटला तर आपण ह्याच्यावरती गेलं तरच अप्पर साईड बघणार नाही तर ऍक्च्युअली आपण सेलमध्ये राहणार. ठीक आहे. आता निफ्टीवर मध्ये येऊ निफ्टीमध्ये काय चेंजेस आहेत आपण बघून घेऊ. निफ्टी ऑलरेडी फुल पॅटर्न टार्गेट डन झालेले आहेत. आता आपण एक नवीन पॅटर्न मध्ये येऊ. निफ्टीमध्ये एक आता नवीन पॅटर्न कोणत्या तयार होतो ते आपण डिस्कस करू. निफ्टी थोडे आपल्या ऑल टार्गेटवर डन होऊन केलेले आहेत. आता वन डे टाइम फ्रेम मध्ये आपण बघू तर वन डे टाइम फ्रेम मध्ये आपल्या खालच्या साईडला एक कन्सिस्टंट एक ट्रेंड लाईन होती जी की आपण एकदम स्ट्रॉंग सपोर्ट मध्ये होतो आपण त्याला. पण ते सपोर्ट इथं तोडलेलं आहे जे की आपण मागच्या वेळी आपण डिस्कस केलं होतं. आणि आपल्या जे वरच्या साईडचं आहे वरच्या साईडची जे ट्रेंड लाईन आहे ती खूप हायली वरती आहे. तर त्याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी की मार्केट एक इन्व्हेस्टमेंट करायला येऊ शकते. मार्केटचं म्हणजे आता काय आता जर मार्केटला जर खाली जायचं झालं तर मार्केटसाठी खालची लेवल एक ओपन झालेली आहे. जसं मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. मार्केट फुटरोक खाली येऊ शकते फुटरोक नाही. आणि निफ्टीमध्ये बी आपले 1,000 पॉईंट डन झालेले इथं. जसं की आपण पोझिशन सेल केलं होतं. ह्या पोझिशन पासून आपण सेल सांगितलं होतं तर आपण एक किती जवळपास आपण 1,000 पॉईंट आपल्याला डन झालेलं आहे इथं. आता जर निफ्टीचं बघितलं तर निफ्टीला आपल्याला एक ट्रेंड लाईन भेटते. ट्रेंड लाईनच्या वन डेच्या ब्रेकडाऊन बी झालेलं आहे. आणि सेकंड मध्ये जर बघायला म्हटलं तर आपल्याला एक रिप्लेसमेंट तिथे एक बघायला भेटते. एक पॅटर्न क्रिएट होत आहे ते तुम्हाला मी मागच्या वेळेस पॅटर्न सांगितलं होतं आणि रिटर्न पॅटर्न ड्रॉ करून घेतो. हे पॉसिबिलिटी पॅटर्न फॉलो होऊ शकते. तर पॅटर्न फ्लॉ नाही झालं तर त्याच्यानंतर जर एक पोझिशन भेटली तर मी तुम्हाला पोझिशन सांगतो पॅटर्न डिस्कस करू आपण. तर हे जे पॅटर्न आहे डाऊन पॅटर्न सांगू डिसाईड करू शकते. आणि मार्केट एक ह्या लेवलला रिटर्न येऊ शकते जे की 31,100 मार्केट येईल. एक पॅटर्न सांगितलं मग मला. जर जर एक्सपेक्टमेंट घ्यायची झाली तर मार्केट त्याच लेवलवरून एक एक्सपेक्टमेंट घेणार जे की आपल्याला रिटर्न 200-300 पण इझिली वरती आपल्या साईडला बघायला भेटणार निफ्टीमध्ये. तर तुम्हाला थोडं 1 आवर टाइम कमी देतो. हे लेवल्स आपण मार्क केलेलं आहे इंडियामध्ये. तर बघितलं आपण तर एक मार्केटिंग ह्या लेवलवरून डिस्काउंट भेटलेली आहे. जर मार्केटची जर उद्याची होत नाही जर ह्या लेवलच्या जर वरती होत असली उद्याची जर ओपनिंग जर मार्केट ह्या लेवलच्या जर वरती होत असली तर मार्केट एक कंटिन्युअसली अप साईड राहील. अप साईड राहून मार्केट ह्या लेवलला गेली जे की या दोन्ही डेचे एक गॅप मध्ये येईल. आणि या गॅप जर भेटला तर गॅपचे हाय लेवल आहे दोन्ही 22,500 या लेवलला मार्केटला एक डिस्काउंट करून टाकेन. आणि ह्या लेवलवरच मार्केट एक डिस्काउंट घेईन. जर मार्केटने जर ह्या लेवलच्या जर लेवल ब्रेक करून जर अप्पर साईडला डायरेक्शन दिली तर कंटिन्युअसली एक ट्रेंड लाईन आहे आपल्यावरती त्या ट्रेंड लाईनवर टच होईल मार्केट. आणि जर मार्केटला जर खाली जायचं असलं ही लेवल आहे. हे लेवल तुम्ही मार्क करून घ्या. 22,500 पासून मार्केट खाली येईल जे की आपले एक सेकंड लेवल राहणार आहे 22,150 ही जी आपली लेवल आहे ही डाऊन साईडचं फर्स्ट टार्गेट राहणार. आणि जर मार्केटला फ्लॅट ओपनिंग देऊ आणि जर ह्या इथं तुम्हाला जर सांगितलं तिथूनच आपण फुट साईडचं बघणार स्टार्टिंगला. जर ह्या लेवलच्या वरती निघलं तर आपण एक अप्पर साईड बघणार आणि जर ह्या लेवलचं बघितलं तर आपण एक कंटिन्युअस डाऊन साईडला राहणार.
अप्पर साईड आणि कॉल साईडच्या दोन्ही लेवल मी सांगत होतो. 22,250 ह्याच्यावर लेवलच्या वरती मार्केट गेलं तर कंटिन्यू अपसाईड ट्रेड करणार. आणि सेकंड म्हणजे 22,190 जर ह्याच्या खाली राहिलं मार्केट, आपण एक सेलची पोझिशन घेणार, जे की आपल्याला फर्स्ट टार्गेट आपले फर्स्ट ट्रेंड लाईन लावणार, जे की 2,000 डायरेक्ट 22,000 आपल्याला हे घेऊन येईल. ते सिम्पली आपण एक अनालाइज केलेलं आहे. आणि हे जे इम्पॉर्टन्स लेवल्स आहेत, हे एक सायकोलॉजिकल पॉईंट्स लेवल्स आणि प्रॉफिट बुकिंग लेवल सांगितलेले आहेत ना, जेणेकरून तुम्हाला इथे ट्रेड घेण्यासाठी कोणताही डाऊट राहणार नाही. आणि थोडं आपण युएस मार्केट बघू, युएस मार्केट कशा पद्धतीने क्लोज घालतो आणि त्याच्यावर आपण थोडा अंदाज लावू की मार्केटवर काय पोझिशन राहू शकते, उद्याचं मार्केट कसं ओपन होऊ शकते. आता जर बघितलं आपण तर डावजन जे आहे ते एक 200 पॉईंटने गॅप, आपलं 200 पॉईंटने वरती आहे. आणि नेक्स्ट टाइम भेटलं तर हे 300 पॉईंटने जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला लेवल होती 100 पॉईंटची. तर 100 पॉईंट भेटलं तर मार्केट दोन्हीही आपण जास्त गॅप डाऊन आणि गॅप नाही बनवू शकणार. तर आपल्याला एक पॉसिबिलिटी आहे की निफ्टी प्लस मध्ये ओपन होऊन बँक निफ्टी निगेटिव्ह मध्ये ओपन होण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे आपण साईडवेज मोमेंटम बघू शकतो. आपण उद्याच्या मार्केटमध्ये थोडंसं साईडवेज मोमेंटम बघू शकतो. जे ओपनिंगचे जे टाइमिंग असेल तर आपण एक साईडवेज मोमेंटम डिक्लेअर करून टाकतो. ते म्हणजे आपल्याला साईडवेज मोमेंटम बघायला घेऊ शकते. हे प्रॉपर आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर आपलं एक जर ह्या लेवल जर प्रॉपर वर्क झाल्या तर एकदम प्रॉफिट मध्ये राहू शकतो. हे इम्पॉर्टन्स लेवल आहे, प्रॉपर बुकिंग लेवल, याच्यावर तुम्ही काम करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. आता बाकीचे जे आहेत आपण ते आपण लाईव्ह मार्केटमध्ये सांगू शकतो. जे की आपलं टार्गेट आहे 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आपण कंटिन्युअसली लाईव्ह मध्ये येणार. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर 1,000 सबस्क्रायबर करून टाका. पुन्हा आपण कंटिन्युअसली लाईव्ह मध्ये राहू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग.